चला लक्ष द्या. सर्वप्रथम आज होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 4th टॉपिक आपण स्टार्ट करत आहोत. लोकसंख्या कमी आहे पण हरकत नाही, आपण हा अपलोड करून देऊ जेणेकरून बाकीचे सुद्धा बघतील. ओके. सो 4th युनिट ऑफ DMT. आपले 3 युनिट संपलेत. कोणकोणते? DC जनरेटर, DC मोटर अँड ट्रान्सफॉर्मर. आता आपल्याला काय बघायचं आहे? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ओके. आणि त्याचा सिलेबस बघून घेऊ आपण. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितला. ट्रान्सफॉर्मरला आपली व्हिजिट गेली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 फेज ट्रान्सफॉर्मर कसा बनतो, त्याचे पार्ट्स कोणकोणते, त्याच्यामध्ये मटेरियल काय वापरतात, बुशिंग कोणत्या, प्रायमरी बुशिंग, सेकंडरी बुशिंग, कोर कशा पद्धतीने बनवतात, वाइंडिंग कशी बनवतात आणि ते टँकिंग कशी करतात, हे सगळं बघितलं. ओके. आता त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. व्हिज्युअली ते बघितलं आहे, आता आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये नेमकं काय काय आहे कन्सेप्च्युअली. सो फर्स्ट कन्सेप्ट इज 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ते 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण इंट्रोडक्शन घेऊ. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर कसा असतो, त्याच्यात काय काय पार्ट्स असतात, त्याचं कन्स्ट्रक्शनल पार्ट बघू. कन्स्ट्रक्शन पार्टमध्ये टँक, कॉन्झर्वेटर टँक, ब्रीदर, एक्सप्लोजिव्ह वेंट, त्याच्यानंतर ड्रेन वॉल, त्याच्यानंतर वाइंडिंग, बुशिंग, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर हे 2 कन्सेप्ट बघा. याच्यापैकी एक प्रश्न परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आहे. बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एक सिंगल फेज, दुसरा सिंगल फेज आणि तिसरा सिंगल फेज. तुम्ही बघितलं असेल कधी कधी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं बघा. हे आता रेअरली वापरतात पण आहे अजून पण काही गाव पातळीवर पाहिले. तर याला काय म्हणतो? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तर हे बघायचं, त्याचे फायदे तोटे बघू आपण. आता त्याच्यानंतर सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर हे बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल अँड टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल तोच, इट वर्क ऑन म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल. आणि त्याचे टाईप्स बघणार आहेत आपण, कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर. ओके. शेल टाईप, कोर टाईप, बेरी टाईप, ते तर झाले. तर अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन बी खूप सारे टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहेत, ते आपण बघितले. पण जनरली ॲज पर ॲप्लिकेशन 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपल्याला डिटेल स्टडी करायचे आहेत. याच्यात कोणकोणते? एक डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा कोणता? पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची आपण ऑल डे इफिशियन्सी बघितली. ती फक्त डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरलाच बघितली जाते, पण ते आपण सिंगल फेजसाठी बघितलं. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता 3 फेजसाठी बघायचे. तर कनेक्शन बघायचे ट्रान्सफॉर्मरचे ॲज पर IS 2026 पार्ट 4 1977ला इस्टॅब्लिश झालेलं IS. तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहेत? स्टार कनेक्शन, स्टार स्टार, डेल्टा डेल्टा, स्टार डेल्टा आणि डेल्टा स्टार, ओपन डेल्टा, त्यालाच आपण काय म्हणतो? स्कॉट कनेक्शन म्हणतो. त्याच्यानंतर टी कनेक्शन, स्कॉट कनेक्शन, टी कनेक्शन, हे पण बघणार आहेत आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिलेक्शन क्रायटेरिया ॲज पर IS 10028 पार्ट 1 1981. 77ला हे, 1981ला हे. ओके. ऑफ डिस्ट्रीब्युशन पॉवर ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मरला कशा पद्धतीने किंवा कोणत्या क्रायटेरियाने आपण सिलेक्ट करतो, म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मर परचेस करायचा. तर व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन ऑफ दॅट ट्रान्सफॉर्मर, दॅट हॅज टू बी डिस्कस हिअर. ओके. कोणकोणत्या क्रायटेरिया लावणार आपण? समजा आपल्याला पेन विकत घ्यायचा, आपण कोणकोणते क्रायटेरिया लावतो? त्याचा कलर, त्याचा कॉस्ट, त्याच्यानंतर अवेलेबिलिटी. ओके. आणि नीड, ह्या सगळ्या 4-5 गोष्टीवर आपण ते डिसाईड करतो. त्याच पद्धतीने ट्रान्सफॉर्मर जर सिलेक्ट करायचा असेल तर लोड किती, त्याच्यानंतर त्याचं कनेक्शन कोणते, त्याच्यानंतर त्याचे रेटिंग कोणत्या, करंट रेटिंग, व्होल्टेज रेटिंग, त्याच्यानंतर KVA रेटिंग, त्याच्यानंतर त्याचं इन्सुलेशन लेवल, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मर ऑइल लेवल, टँकिंग साईज, ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो. ते बघू. हा अतिशय महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे, परीक्षेला हमखास विचारला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲमॉर्फस कोअर टाईप डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आता हे ॲमॉर्फस कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर हा जो आहे,
हा एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखला जातो. जनरली बाकी ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी 90 ते 95 असते, परंतु ह्या अमॉर्फस कोअरची ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी अगदी 98 98.5% असते. ओके, सो दिस इज अमॉर्फस कोअर टाईप डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. देन नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ 3 फेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर ॲज पर IS 1180 पार्ट 1 1989. तर हे डेव्हलप होत गेल्यानंतर 1989ला काय म्हणलं आहे त्यांनी, स्पेसिफिकेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरला कसं स्पेसिफाय करायचं, तर त्याचं डिटेल दिलं आहे कशाचं, डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं. सो दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. अजून पुढं पार्ट आहे नीड ऑफ पॅरलर ऑपरेशन. आता हे सिंगल फेजमध्ये सुद्धा आपण नीड ऑफ पॅरलर ऑपरेशन शिकलो, परंतु हे 3 फेजसाठी बघायचं आपल्याला, तेच पुन्हा. ओके, एक ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या गाव पातळीवर एका गावामध्ये 2 DP असतात आणि दोन्ही पॅरलरी कनेक्ट करतात. म्हणजे एक जरी समजा जळाली तर गावाचा सप्लाय बंद पडू नये या पद्धतीने कनेक्ट करतात. तर नीड ऑफ पॅरलर ऑपरेशन, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस दॅट विल बी डिस्कस हिअर. देन कंडिशन ऑफ पॅरलर ऑपरेशन, कोणकोणत्या कंडिशन आहेत पॅरलर ऑपरेशनच्या, कोणत्या आहेत, पोलॅरिटी, फेज सिक्वेन्स आणि पर फेज इम्पिडन्स इक्वल पाहिजेत. त्याच्यानंतर पोलॅरिटी टेस्ट अँड फेज आउट टेस्ट, हे सुद्धा आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या टॉपिकमध्ये पाहिलं, परंतु हे 3 फेजसाठी आपल्याला ह्या 2-3 गोष्टी बघायच्या. आता नेक्स्ट बघा, नवीन कन्सेप्ट आहे थोडा, हार्मोनिक अँड देअर इफेक्ट्स ऑन ट्रान्सफॉर्मर ॲज पर द ऑपरेशन. जर नॉन लिनियर लोड आला तर काय होतं, हार्मोनिक डिस्टॉर्शन येतात ट्रान्सफॉर्मरमध्ये. ओके, आणि हे हार्मोनिक डिस्टॉर्शन काय इफेक्ट करणार आहे ट्रान्सफॉर्मरच्या ऑपरेशनवर, हे आपण इथं बघणार आहे. त्याच्यानंतर के फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर. के म्हणजे काय रे, ट्रान्सफॉर्मेशन टर्न्स रेशो. ओके, तर के म्हणजे काय, N2/N1, V2/V1, I1/I2. तर हे फॅक्टर काय काम करतो ट्रान्सफॉर्मरमध्ये, सिलेक्शन क्रायटेरिया डिसाईड करतो. वेदर ट्रान्सफॉर्मर इज स्टेप अप और स्टेप डाऊन, दॅट इज डिसाइडेड बाय दिस के फॅक्टर. मग आता ओव्हर हिटिंग आणि नॉन लिनियर लोडमुळं हार्मोनिक डिस्टॉर्शन येतात आणि के फॅक्टरचा काय संबंध आहे हे आपण बघणार आहे. तर हा के फॅक्टर आणि त्याचे सिग्निफिकन्स आपण त्या मागच्या टॉपिकमध्येच पाहिले, परंतु हार्मोनिक डिस्टॉर्शनसाठी पण त्याचा रोल आहे. तर हे आणि हे सगळं जे आहे आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलं, फक्त हार्मोनिक डिस्टॉर्शन आणि हे ॲडिशनल बघायचं, आणि हे 3 फेजसाठी बघायचं. सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी बघायचं आहे, 3 फेजसाठी बघायचं. तर आता बघा, बँक इथपर्यंत आलं, सिलेबस समजला. तर आता आपल्याला बघायचं आहे पहिला कन्सेप्ट, बँक ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आता कन्स्ट्रक्शन काय डबल सांगत नाही मी, कन्स्ट्रक्शन इथं होतं, काढलं वाटतं, एक फोटो होता ट्रान्सफॉर्मरचा. तुमच्याच एका विद्यार्थ्यांनी, सोएब म्हणून नावाचा एक विद्यार्थी होता, आणि त्यानं बनवलं होतं, खूप छान बनवलं होतं, चुकवलं होतं, पण ठीक, परीक्षाला नाही ठेवता येत ते, कारण त्याच्यावर प्रश्न असतात. तर बघा, ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, टँक असतो. त्याच्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर आहे समजा, या ट्रान्सफॉर्मरला वर बुशिंग असतात. त्याच्यानंतर इकडं काय असतात, कूलिंग ट्यूब्स असतात. त्याच्यानंतर इथं बेस असतं किंवा मूवमेंटसाठी व्हील असतात. त्याच्यानंतर इथं काय असतं, तुमचा कन्झर्वेटिव्ह टँक असतो, गोल पाहिला असेल तुम्ही. ओके, कन्झर्वेटिव्ह टँक, त्यालाच परत इकडं एक्सप्लोजिव्ह वेंट असते. त्याच्यानंतर इकडं ब्रीदर असते कन्झर्वेटिव्ह टँकलाच. तर अशा पद्धतीने बुशिंग हे अशा पद्धतीने असतात, हे कन्झर्वेटिव्ह टँक अशा पद्धतीने, थोडं तिरकस असते, अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितला, त्याचं कन्स्ट्रक्शन डिटेल काय सांगत नाही, कारण ते ऑलरेडी मागच्या टॉपिकमध्ये झाले. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय पार्ट्स असतात, कोणकोणते मटेरियल वापरतात, कोअरसाठी कोणतं मटेरियल वापरतो आपण, कास्ट आयर्न, कास्ट स्टील, ते बी स्टॅम्पिंगवालं, लो रिलक्टन्स पाथवालं, का तर कोअर लॉसेस कमी व्हावेत म्हणून. त्याच्यानंतर कूलिंग ट्यूब्स काय काम करतात, ऑइल सर्क्युलेटचं काम करतात. ऑइल सर्क्युलेशन, ऑइल काय काम करते, कूलिंग आणि
इन्सुलेशनचं काम करतं आहे. तर हे सगळं पार्ट आपण कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं आहे ऑलरेडी, ते काय डबल नाही घेणार आपण. आणि इंट्रोडक्शन तर तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर पॉवर फ्रॉम वन सर्किट टू द अनदर सर्किट. इट इज अ बॅकबोन ऑफ पॉवर सिस्टीम, हार्ट ऑफ पॉवर सिस्टीम, विच ट्रान्सफर पॉवर फ्रॉम वन सर्किट टू द अनदर सर्किट. ओके, ते लई महत्त्वाचं आहे. जनरेटिंग स्टेशनला स्टेपअप वापरतो, त्याच्यानंतर स्टेप डाऊन स्टेप डाऊन स्टेप डाऊन करत लोडपर्यंत येते सप्लाय. सिंगल लाईन डायग्राम पॉवर सिस्टीममध्ये GTDमध्ये वगैरे शिकला तुम्ही. आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे, बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. काय बघायचं आहे? बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. बँक ऑफ म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर घ्या, जसं हे तुम्हाला सांगितलं मी, हे वरचं 3, एक सिंगल फेज, दुसरा सिंगल फेज, तिसरा सिंगल फेज. आणि मग हे अशा पद्धतीने हा एक सिंगल फेज, हा एक सिंगल फेज, हा एक सिंगल फेज. तर याचा कनेक्शन याच्या दुसऱ्या टर्मिनलला, त्याच्यानंतर याचं कनेक्शन याच्या दुसऱ्या टर्मिनलला, आणि याचं परत रिटर्न बॅक टू. तर हे कोणतं कनेक्शन झालं? डेल्टा कनेक्शन. हे कोणतं कनेक्शन झालं? कळालं का तुला? हे बघा, याचं कनेक्शन याला, याचं कनेक्शन याला, याचं कनेक्शन याला, आणि याचं परत रिटर्न याला. अशा पद्धतीचं जे कनेक्शन आहे त्याला आपण काय म्हणू? डेल्टा कनेक्शन म्हणू. ओके, त्याच्यानंतर इकडं याचं कनेक्शन याला. ओके, याचं कनेक्शन याला, आणि हे सगळे तिन्ही एका पॉईंटवर जर भेटत असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? स्टार कनेक्शन म्हणायचं. ओके, आणि स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल कुठं घ्यायचं तुम्हाला? हे खाली न्यूट्रल. हे पहा, हा फेज पण याला कनेक्टेड आणि याला पण कनेक्टेड न्यूट्रलला. त्याच्यानंतर हे आर आहे, हे वाय आहे, आणि हे बी आहे. पहा, आर कनेक्टेड न्यूट्रलला, वाय कनेक्टेड आहे न्यूट्रलला, आणि न्यूट्रल बी पण कनेक्टेड आहे न्यूट्रलला. आणि हा हे 3 फेज, याला जर वेगळं केलं तर हे कसं येईल? हे पहा, न्यूट्रल, आरचा दुसरा टर्मिनल इकडं, त्याच्यानंतर न्यूट्रलचा हा वायचा टर्मिनल हा इकडं, हा न्यूट्रलला, त्याच्यानंतर बीचा पण एक टर्मिनल कोणाला आहे? न्यूट्रलला. तर मग हे तर स्टार कनेक्शन झालं ना. तर हे स्टार कनेक्शन आहे आणि हे डेल्टा कनेक्शन. तर याला आपण काय म्हणायचं? याला काय म्हणतो? 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आता इथं या टाईपचे ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितले. ओके, असे DPला समजा 1, 2 आणि 3 ट्रान्सफॉर्मर, आणि याला तुम्ही कनेक्ट करता. काय अडचण आहे रे याची? खूप साईज मग वाढते, कॉम्प्लेक्सिटी वाढते, त्याच्यानंतर स्ट्रक्चर मोठं लागन, कॉस्ट वाढन. ओके, म्हणून आपण काय करतो? 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या ऐवजी 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरतो. बघा, the 3 single phase transformer are connected such that 3 primary winding are connected in star delta and 3 secondary winding are connected in star delta so as to form a 3 phase connection. म्हणजे हे स्टार डेल्टा, ही डेल्टामध्ये, स्टारमध्ये पण असू शकते, परत ही डेल्टामध्ये, स्टारमध्ये पण असू शकते. यालाच इक्वालंट काय करायचं? मग 3 फेज ट्रान्सफॉर्मर बनवायचं. तर बघा, इथं किती वायर लागल रे? 1, 2, 3 डेल्टा कनेक्टेड, आणि किती ट्रान्सफॉर्मर लागतील? 1, 2, 3. तर याला रिप्लेस काय करायचं? एकच ट्रान्सफॉर्मरने रिप्लेस करायचं. ओके, तर हे काय आहे? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. हे काय आहे? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. याचं आणि याचं वर्किंग जवळपास सेम. ओके, फक्त याची साईज मग बल्की होईल आणि हे कॉम्पॅक्ट होईल. बघा, तर हे कनेक्शन काय? डेल्टा स्टार आहे. तर बघा काय 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 ॲडव्हान्टेज आहेत रे ह्या बँक ऑफ 3 फेज सिंगल युनिट ट्रान्सफॉर्मरची? तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहे? गुड रिलायबिलिटी इज इक्वल्स टू द 3 फेज युनिट. 3 फेज युनिट सारखीच रिलायबिलिटी आहे, रिलेबल आहे, वर्किंग चांगली, ओके, नो प्रॉब्लेम. देन चिपर इन कॉस्ट टू कॅरी, घेऊन जायला सोपं आहे, एक एक न्यायला सोपं आहे. ते मोठं बल्की होऊन जातं ना 3 फेजचं, तसं काय नाही, हे सिंगल फेज आहे त्याच्यामुळे न्यायला सोपं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन पण सोपं आहे, इकडून तिकडं कॅरी करायला.
इन्स्टॉल करायला सोपं आहे, ट्रान्सपोर्टेशन सोपं आहे आणि ओपन डेल्टा मेथड पॉसिबल आहे. म्हणजे 2 जर असेल तर 2वर पण तुमचा सप्लाय व्यवस्थित चालू राहील. ओके, 2च जर असेल तरी तुमचा सप्लाय चालू राहील, 3 फेजच्या मोटरा चालू राहतील. तर हा फायदा कशामध्ये? फक्त बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये. पण काही तोटे बी आहे त्याचे. काय काय तोटे ते बघू आपण. ओव्हरऑल कॉस्ट वाढणार आहे, ओव्हरऑल कॉस्ट वाढणार आहे, स्ट्रक्चर मोठं लागेल ना, ओव्हरऑल कॉस्ट वाढणार आहे. त्याच्यानंतर मोर स्पेस ऑक्युपाय, जास्त जागा लागेल. जागा कशी लागेल? जास्त लागेल कम्पेअर विथ 3 फेज. 3 फेज साधं आहे ना, म्हणजे कॉम्पॅक्ट होऊन जातं ना. त्याच्यानंतर 3 इंडिपेंडंट मॅग्नेटिक सर्किट रिक्वायर्ड, 3 वेगवेगळे मॅग्नेटिक सर्किट लागणार. आणि सिंगल फेजमध्ये 3 फेजच्या याच्यामध्ये एकच मोठं मॅग्नेटिक सर्किट राहतं 3 फेजचं. तर हे तोटे आहेत तिथं. ओके, समजलं? सो राईट डाऊन. सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आत्ता काय बघितलं होतं आपण? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आत्ता काय बघतो आपण? सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आता हे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे, याच्यामध्ये परत 2 टाईप, कोर टाईप, शेल टाईप आणि एक बेरी टाईपसुद्धा आहे. पण बेरी टाईप आपण वापरत नाही, जनरली कोर टाईप आणि शेल टाईप वापरतो. त्यातही जास्त कोर टाईप वापरला जातो. आपण जो ट्रान्सफॉर्मर व्हिजिटमध्ये पाहिला तो कोणत्या टाईपचा आहे? शेल टाईपचा आहे. ओके, शेल टाईपचा ट्रान्सफॉर्मर. आता ह्या ट्रान्सफॉर्मरचा, शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचे सगळे पार्ट आणि कन्सेप्च्युअल पार्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही परत तो वाला व्हिडिओ बघा. कोणता? ट्रान्सफॉर्मर व्हिजिट म्हणून टाकलेला व्हिडिओ बघा, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी पुन्हा ॲनालाइज होतील. ओके, तर बघा इथं काय रे, कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअर ही प्रायमरी वाइंडिंग, ही प्रायमरी वाइंडिंग या कोअरवर इथं आहे, ही सेकंडरी वाइंडिंग या कोअरवर इकडं आहे. एकाच लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्टेड आहे, पण सेपरेट आहे, सेपरेट आहे. तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय? सिलेंड्रिकल वाइंडिंग आहे आणि याच्यामध्ये प्रायमरी कनेक्टेड असते, त्याच्यानंतर ओव्हरलॅप करून त्याला सेकंडरी कनेक्टेड आहे. तर हे बघितलं ना आपण, मी तुम्हाला हे काय कसे स्टॅम्पिंग वगैरे करायची किंवा कसं लॅमिनेशन करायचं, कशा वाइंडिंग वाऊंड करायच्या, HT आणि LT कशा एकामेकावर बसवायच्या आणि कनेक्शन कसे काढायचे हे इथपर्यंत सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे तुमचं शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. ह्याच्यामध्ये अशा गोल गोल वाइंडिंग्स असतात, 1 2 3 अशा टोटल सिलेंड्रिकल वाइंडिंग तयार होतात. ओके, तर बघा कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल युनिट, एकच युनिट आहे. ओके, ते 3 वेगवेगळे युनिट आहेत, 1 2 3. ओके, कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 3 फेज प्रायमरी, मे बी स्टार कनेक्टेड और डेल्टा कनेक्टेड, आणि 3 फेज सेकंडरी, मे बी स्टार कनेक्टेड और डेल्टा कनेक्टेड. ओके, आता तिथं जे बघितलं होतं आपण, तर 3 फेज इनकमिंग जी होती ती स्टारवाली होती आणि आउटगोईंग जी होती ती डेल्टावाली होती. 11 kV/440 व्होल्ट. आठवतं आहे? तर इनकमिंग स्टारमध्ये होती आणि आउटगोईंग डेल्टामध्ये होती. मग डेल्टामध्ये कसं केलं त्यांनी? हे तिन्ही शॉर्ट केले आणि परत एक इथं न्यूट्रल काढला आहे, मग RYB आणि न्यूट्रल अशा पद्धतीने. आठवतं आहे? तर बघा याचे काय काय फायदे आहेत. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर? इट ऑक्युपाय लेस स्पेस, जागा कमी लागणार, इथं जागा जास्त लागणार, इथं जागा कमी लागणार. याचं वजन कमी आहे, याचं वजन जास्त आहे, म्हणजे तिन्हीचं मिळून बरं का. तर मोर वेट हे पण कन्सेप्ट इथं लिहू शकतो. मोर वेट, याचं वजन जास्त, याचं वजन कमी आहे. याची कॉस्ट, ओव्हरऑल कॉस्ट कशी आहे? लेस आहे. याची ओव्हरऑल कॉस्ट जास्त आहे. त्याच्यानंतर इट ॲक्ट ॲज अ सिंगल युनिट, हँडलिंगला सोपं जातं. इट ॲक्ट ॲज अ 3 इंडिपेंडंट युनिट, डिफिकल्टीज. त्याच्यानंतर हाय इफिशियन्सी, याची इफिशियन्सी कमी आहे कम्पेअर विथ दिस. पण काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. काय? एखादा फेज जर फॉल्टी झाला तर अख्खं ट्रान्सफॉर्मर बदलावं लागतं. एक फेज जर किंवा एक वाइंडिंग कुठंतरी टच झाली किंवा शॉर्ट सर्किट झाली, इंटरटर्न फॉल्ट झाला,
तर अख्खं ट्रान्सफॉर्मर बदलावं लागतं. तुम्ही बघितलं त्या दिवशी एक ट्रान्सफॉर्मर आणलं होतं, फक्त एका ठिकाणी खराब झालं होतं, अख्खं ट्रान्सफॉर्मर बदलावं लागलं ते. ओके, तिन्ही वाइंडिंग बदलावं लागतं. तर हा सगळ्यात मोठा धोका आहे, रिपेरिंग डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर इन अंडरग्राऊंड ॲप्लिकेशन, इन स्पेसिफिक अंडरग्राऊंड ॲप्लिकेशन इट इज नॉट यूज. जनरली हे वापरत नाहीत का, तर डिफिकल्टीज इन देअर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये डिफिकल्टीज येते, के फॅक्टर. ओके, आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण अडचणी येतात. तर याच्यामुळं आपण काय करतो, हे ट्रान्सफॉर्मर कुठं वापरत नाहीत, अंडरग्राऊंड ॲप्लिकेशनला वापरत नाहीत, तिथं सेपरेट 3 युनिट वापरतात. सो दिस इज द सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर अँड दिस इज अ बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. याचा डिफरन्स परीक्षेमध्ये किती मार्काला येतो, 2 मार्काला. तर इथं काय लिहिणार, लेस स्पेस ऑक्युपाय, मोर स्पेस ऑक्युपाय, लेस वेट, मोर वेट, लेस कॉस्ट, मोर कॉस्ट. त्याच्यानंतर ॲक्ट ॲज अ सिंगल युनिट, तर 3 इंडिपेंडंट युनिट्स, हाय इफिशियन्सी, लेस इफिशियन्सी, इझिली ट्रान्सपोर्ट, डिफिकल्टी इन ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर ओपन डेल्टा कॅन बी पॉसिबल, ओपन डेल्टा इज नॉट जनरली पॉसिबल. चीपर इन कॉस्ट टू कॅरी और इन्स्टॉलेशन आणि कॅरी करायला सोपं आहे, उचलून न्यायला, बसवायला. हे एकच युनिट आहे, पण मग नेणं आणणं जरा जड आहे. तर हा फरक आहे दोन्हीमधला, समजला. सो राईट डाऊन दिस, याचा डिफरन्ससुद्धा लिहून आणा. सो क्वेश्चन फॉर होमवर्क, कम्पेअर इथं लिहितो, होमवर्क, कम्पेअर बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर and single unit of 3 phase transformer. Compare bank of 3 single phase transformer and single unit of 3 phase transformer. तर हा प्रश्न 2-4 वेळेस 2-2 मार्काला विचारलेला आहे. तर सोपं आहे, याच्यात काही हे नाही आहे. समजलं. सो राईट डाऊन, पटकन लिहून घ्या. बघा 2 मिनिट लक्ष द्या. 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. आता 3 फेजचे ट्रान्सफॉर्मर कसे कनेक्ट करायचे, तर त्याच्या 6 क्रायटेरिया आहेत. पहिलं स्टार कनेक्शन, म्हणजे प्रायमरी स्टारमध्ये आणि सेकंडरीसुद्धा स्टारमध्ये. ओके, मग ते विथ न्यूट्रल किंवा विदाऊट न्यूट्रल जे काय असेल ते, पण स्टार प्रायमरी स्टार आणि सेकंडरी स्टार, तर त्याला काय म्हणायचं आहे, स्टार कनेक्शन म्हणायचं. त्याच्यानंतर डेल्टा कनेक्शन, प्रायमरी डेल्टा आणि सेकंडरीसुद्धा डेल्टामध्ये असेल तर त्याला डेल्टा कनेक्शन म्हणायचं. त्याच्यानंतर स्टार डेल्टा, डेल्टा स्टार, प्रायमरी डेल्टामध्ये आणि सेकंडरी स्टारमध्ये. आता स्टारला असं सुद्धा लिहितात बरं का, वाय कनेक्शनच लिहावं असं काही नाही, बरेच लोक असे लिहितात. माझ्यासारखं तर तसंच लिहितं, पण ठीक आहे, आता तुमच्या पुस्तकामध्ये वाय लिहिलं म्हणून आपण वाय लिहू. ओके. त्याच्यानंतर स्टार डेल्टा कनेक्शन, प्रायमरी स्टारमध्ये आणि सेकंडरी डेल्टामध्ये. ओके, तर हे कनेक्शन आपण बघितलं त्या दिवशी ट्रान्सफॉर्मरला व्हिजिटला गेलो होतं का, हे कनेक्शन बघितलं. प्रायमरी कशामध्ये होतं, डेल्टामध्ये होतं, आणि सेकंडरी स्टारमध्ये होतं, सेकंडरीला न्यूट्रल कनेक्टेड होतं. त्याच्यानंतर ओपन डेल्टा मेथडमध्ये 2 कनेक्शन असतात. ओके, म्हणजे एक डेल्टाचे फक्त एक साईड ओपन राहते. ओके, डेल्टाचे पण एक साईड ओपन राहते, म्हणजे या पद्धतीने. तर हे जे कनेक्शन आहे हे काय आहे, ओपन, तर याला काय म्हणायचं आहे, ओपन डेल्टा मेथड म्हणायचं. ओके, तर प्रायमरी आणि सेकंडरी ओपन डेल्टा कनेक्टेड. त्याच्यानंतर टी कनेक्शन आहे, त्याला स्क्वॉट कनेक्शन म्हणतात, टी कनेक्शन. ओके, स्क्वॉट कनेक्शन. तर एक समजा हे अशा पद्धतीने टी कनेक्शन, असे 2 सेपरेट होतात, प्रायमरी आणि सेकंडरी असे स्क्वॉट कनेक्शन. तर एक टीजर ट्रान्सफॉर्मर असतं आणि एक मेन ट्रान्सफॉर्मर, अशा पद्धतीचं कनेक्शन आहे. ते आपण डिटेल बघणार आहेत.
तर 6 टाईपचे कनेक्शन, स्टार स्टार, डेल्टा डेल्टा, डेल्टा स्टार, स्टार डेल्टा, ओपन डेल्टा आणि स्कॉट कनेक्शन, असे 6 टाईपचे कनेक्शन आहे. 1 बाय 1 आपण डिटेल हे कनेक्शन बघू. येते लक्षात? इथपर्यंत लिहून घ्या आणि होमवर्क करून आणा. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.